रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे। असे म्हणतात की पितृपंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात। दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालवधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पुराणशास्त्रात 3 ऋण सांगितले आहेत। पहिला देव ऋण, दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृ ऋण। तुम्हाला या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवडा हा अत्यंत उत्तम का मानला जातो। पितृपक्षात काव्याला भोजन देणे। पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते। एक पान गच्चीत ठेवून काव्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते। शास्त्रानुसार पितृपक्षात काव्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते। आपण कळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो। निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यांवर असून ऋषीमुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात। या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते। कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो। पिंपळ, वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते, म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात। या 2 वृक्षांची पूजा, पिंपळ आणि वड या 2 वृक्षांना शास्त्रात खूप महत्त्व आहे। धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत। पिंपळ 100% ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही। त्यामुळे कावळ्यांना जेवू घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो। पितृदोष दूर करण्याचे उपाय यंदा तब्बल 18 वर्षांनंतर पितृपंधरवड्यात कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे। ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो आहे त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्याचे दान द्यायला हवे। जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दानधर्म करा, पितृदोष नक्की कमी होईल। दर्भाद्वारे कायती पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात। तसेच काही विशेष तिथीमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते।